नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये स्वागत करतोय। बघा, राज्यसेवाचा जो आता पॅटर्न आहे तो बदलला आहे किंवा बदलणार आहे ना, म्हणजे 27 पासून काय बदलणार आहे तर त्यामध्ये मुख्यतः जो ऑप्शनचा भाग आहे तो काढून टाकण्यात आलाय। पण नेमकं असं का आणि त्यामुळे नेमकं काय परिणाम होणार आहे? आयोगाने हे म्हटले की का काढलंय, कारण त्यामुळे ना कुठतरी इनइक्वॅलिटी आहे। कोणते ऑप्शन सोपे आहेत, कोणते कठीण आहे, कोणते लेंदी आहे, कोणते पुन्हा सिलेबस लहान आहे, कोणते स्कोरिंग आहे, कोणते नाही आहे। जसं गणित जर घेतलं ना तो स्कोरिंग आहे, कोण घेणार? IITian घेणार। पण ते जर कोणी मराठी लिटरेचर घेतोय तर मग तेवढे मार्क्स नाही घेऊ शकत तो। यामुळे कुठतरी इनइक्वॅलिटी निर्माण होत होती आणि म्हणून आम्ही काढला। पण यामुळे नेमका परिणाम काय होईल थोडंसं विचार करा। आपल्याकडे टप्पे कोणते आहेत? आपल्याकडे परीक्षेला जे टप्पे आहेत प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू, बरोबर। आणि जे फायनल लिस्ट लागणार त्यामध्ये काय असतं? मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स आहेत तेच मोजले जातात। आता यामध्ये पण कोणता असा टप्पा आहे जिथं पक्षपाती होऊ शकते? बघा की असा विचार करा की जे पेपर चेक करणारे किंवा इंटरव्ह्यूवर आहेत ते जे आहे ते मानवच आहेत, बरोबर। पण आता जर मी मेन्सचे पेपर चेक करतोय, मेन्सचे पेपर जर मी चेक करतोय तर मला तो पेपर कोणत्या व्यक्तीचा आहे, त्याचा जाती, त्याचा धर्म, त्याची विचारसरणी काय मला नाही माहित। का? कारण पेपरवर रोल नंबर असतो, नाव नाही असतं। त्यामुळे मेनचा जो घटक आहे यामध्ये पक्षपात होण्याची शक्यता नाही आहे। का? कारण तो पेपर कोणत्या व्यक्तीचा आहे नाही माहित। बघा, प्रत्येक व्यक्ती तो पेपर चेक करणार। तुम्ही जर हे विचार करत असणार की नाही ते तर आयोगाचे पेपर चेक असं नाही आहे, शेवटी ते मानवच आहेत। प्रत्येकाची आपली विचारसरणी आहे आणि प्रत्येक जण आपल्या त्या विचारसरणीला फेवर करतोच। त्याच्या पक्षात आलं तर तो त्याच्यासोबत थोडी जवळीक वाढतेच, ही रियालिटी आहे। पण जर इंटरव्ह्यू मध्ये जर तोच व्यक्ती जर गेला एखादी, तर त्या इंटरव्ह्यू समोर त्या व्यक्तीचं नाव, गाव, सगळी माहिती आहे, त्याचे जाती, धर्म वगैरे सर्वच। कारण डॅश मध्ये जो डिटेल अप्लिकेशन फॉर्म त्यामध्ये आपल्याला भरावाच लागतो। नाही तर आपल्याला नावावरून, त्याच्या आडनावावरून तर लगेच लक्षात येतं की तो कोणत्या कॅटेगरीचा, कोणत्या कास्ट आहे। मी सरळ बोलतोय अगदी, बरोबर। किंवा त्याला ज्यावेळेस आपण प्रश्न विचारून त्याची विचारसरणी तिथून लक्षात येते। मग अशा वेळेस काय होणार? अशा वेळेस कुठेतरी पक्षपाती होण्याची शक्यता आहे। जे इंटरव्ह्यू आहेत, इंटरव्ह्यू घेणारे आहेत ते करण्याची शक्यता आहे। आणि म्हणूनच इंटरव्ह्यूचे जे मार्क्स आहेत, कारण टोटल मार्क्स कन्सिडर केले जातात, म्हणून लक्षात ठेवा की इंटरव्ह्यूचे मार्क्स फार कमी ठेवले जातात, जास्त कोणाचे मार्क्स ठेवले जातात? मेन्सचे। त्यामुळे या कारणासाठी, कारण इंटरव्ह्यूचे जेवढे मार्क्स मिळेल ना त्याचा डायरेक्ट रिझल्टवर परिणाम व्हायला नाही पाहिजे। समजा ही एखादी व्यक्ती आहे, आपण असं कन्सिडर करू की ए आणि बी दोन स्टुडंट आहेत आणि ए ला मेन्स मध्ये कमी मार्क्स मिळाले, बरोबर। पण इंटरव्ह्यू पॅनल जो होता तो याचा विचारसरणीचा फेवरवाला होता किंवा कोणत्या तरी कारणामुळे तो या एला फेवर करतो, त्यामुळे त्याला काय दिलं? त्याला खूप जास्त मार्क्स दिले, खूप जास्त, म्हणजे अगदी त्याला टॉपर, तो इंटरव्ह्यू मध्ये टॉपर आहे, ठीक आहे। आता बी जो आहे ना, बी हा एक्झॅक्ट उलट कंडिशन। याला आपण मान्य करू की याला मेन्स मध्ये खूप चांगले मार्क्स पण मिळालेत, खूप चांगले मार्क्स मिळालेत, पण इंटरव्ह्यूच्या तो फेवर मध्ये नाही आहे। तर याला काय केलं? त्या इंटरव्ह्यू जे सिलेक्टेड होईल त्या सिलेक्टेड मध्ये इंटरव्ह्यूचे मार्क्स त्याला फार कमी दिले जातील, फार कमी। आता हे जर मार्क्स जर जास्त आहे, इमॅजिन करा इंटरव्ह्यूचे मार्क्स जर जास्त आहेत, त्याचा वेटेज जर जास्त आहे, तर याच्या सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत। का? कारण त्याला इंटरव्ह्यू जो पॅनल आहे त्यांनी फेवर केले म्हणून। मी तुम्हाला रिअलिटी सांगतोय। हे चर्चा, हा डिस्कशन जनरली युपीएससी मध्ये होतं, एमपीएससी मध्ये एवढ्या सखोल विचारसरणीचे विद्यार्थी माझ्या मी नोटीस केलेलं नाही। मी अगदी सरळ सांगतोय, कोणी हा मुद्दा उचललाच नव्हता आणि ज्यावेळेस ऑप्शन काढला त्यावेळेस पासूनच मी हा डिस्कस करतोय। माझ्या जे ओळखीचे आहेत एमपीएससी युपीएससी ज्यांनी दिलेलं आहे तुमच्यासोबत, मी कधीतरी बोलत होतो की कधीतरी कोणतरी यावर बोलेल आणि मला फायनली आता आर्टिकल सापडलाय त्यावर। त्यामुळे हे लक्षात ठेवा की इंटरव्ह्यूचे मार्क्स नेहमी कंपॅरेटिव्हली फार कमी असणं गरजेचं आहे। त्यामुळे हा जो पक्षपाती आहे तो चालणार नाही। पण आता झालं काय? आयोगाने तर ऑप्शन काढलं। ऑप्शन काढल्यामुळे झालं काय की आधी जी टोटल होती 2025 पैकी होती, मेन्स आणि इंटरव्ह्यूचे टोटल मार्क्स होते, त्यापैकी इंटरव्ह्यूला मार्क्स आहेत 275 आहेत आणि किती वेटेज होता? पूर्ण जी लिस्ट लागू त्यामध्ये फक्त 12 ते 13% एवढा वेटेज होता फक्त इंटरव्ह्यूला। ऑप्शन काढला, दोन ऑप्शन 250 मार्कचे, दोन पेपर व्हायचेत ना। आता दोन पेपर व्हायचे 250 मार्कचे, म्हणजे 500 मार्क गेलेत 2025 पैकी, 500 मार्क गेले, 1525 राहिले। इंटरव्ह्यू तर तेवढेच आहेत।
आता किती वेटेज झालाय? 18% झालाय. डायरेक्ट 12 ते 13% वरून 5 ते 5.5% डायरेक्ट पर्सेंटेज वाढले. मग आता या 5-6%चा 5-5.5%चा डायरेक्ट इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे असं मी म्हणतोय, किंवा माझ्यासारखी इतर हुशार आहेत असंच नाही. इथं बघा, दयानंद मेश्राम माजी सदस्य आहे एमपीसीचे, हे काय म्हणतायत? राज्य सेवा परीक्षेत मुलाखतीला 275 गुण असल्याने त्याचा भार लेखी परीक्षेचा 15.71% राहील. लेखी परीक्षेचा कुठतरी कॅल्क्युलेशन चुकले, कारण मी आताच हे कॅल्क्युलेट केलंय. जे पण आहे मुद्दा फक्त तेवढं लक्षात घ्या, टक्के राहील. त्यामुळे मुलाखतीचा निवडीवर मनमर्जी. हा, हे जे पर्सेंटेज आहे हे कोणापैकी काढले असणार? टोटल सोडून. मनमर्जी आणि पक्षपाती प्रभाव टाळण्यासाठी मुलाखतीचे गुण 200च्या आत, किती हे 200च्या आत असणे मर्यादित उचित आहे असं दयानंद मेश्रामजी म्हणतायत. मुद्दा लक्षात आलाय? बरं, बाकी राज्यांमध्ये काय हाल आहे, काय कंडिशन आहे हे बघा. गुजरातमध्ये 150, हिमाचल प्रदेशमध्ये 150, तामिळनाडू 200, उत्तर प्रदेश 200, हरियाणा 75, केरळ 50, कर्नाटक 25, महाराष्ट्र का 200चा पार? मुद्दा लक्षात आलाय काय आहे? तुम्हाला आता वाटत नसेल, पण ज्या वेळेस बघा, आता जर कोणी अभ्यासाला सुरुवात करताय त्याला कदाचित तेवढं वाटणार नाही, पण जेव्हा एखादी विद्यार्थ्याचा काही 2, 4, 5, 10 मार्कांनी त्याच्या लिस्टमध्ये नाव येऊ शकला नाही, किंवा ज्याला क्लास 1 मिळण्या जागी क्लास 2 मिळालं का? कारण इंटरव्ह्यू मध्ये मार्क्स मिळाले. आता प्रत्येक वेळेस हाच कारण असेल असं नाही, कदाचित इंटरव्ह्यू चांगलं गेलं नसेल तोही कारण असू, पण हा पण एक कारण आहे. त्या विद्यार्थ्याला कळेल की नेमकं हा किती सिरियस इश्यू आहे म्हणून. आता फार डिटेल तर मी इथं बोलणार नाही, तर बोलण्यासाठी इथं खूप काही आहे. कारण पक्षपाती करणे हा आयोगाचे जे ज्याला आपण म्हणू की एथिक्स आहे, जे व्हॅल्यूज आहे त्याच्या अगेन्स्ट आहे. आयोगाचं काम एवढंच आहे की एक क्वालिफाईड कॅन्डिडेट, तो कोणत्याही जाती धर्माचा कोणत्याही विचारसरणीचा असला तरी पण एक क्वालिफाईड अधिकारी निवडून देणे हा एमपीएससीचं काम आहे. मुद्दा लक्षात आलाय का? बाकी ही पूर्ण न्यूज जर तुम्हाला वाचायची असेल, म्हणजे बऱ्यापैकी मी तुम्हाला एक्सप्लेन करून तर दाखवलंय, बरोबर. बाकी वाचायची असेल तर मी ऑलरेडी माझा जो टेलिग्राम चॅनल आहे किमराज सर टेक्स्टबुक, यावर अपलोड करून ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि इथं मी रेग्युलर अपडेट टाकत असतो बघा. करंट अफेअर्स पण आहेत, सायन्सचे प्रॅक्टिस करायचे आहे ते पण आहे, यासोबतच माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स पण इथं मिळतात. त्यामुळे नक्की जॉईन करा किमराज सर टेक्स्टबुक. ठीक आहे. आणि कोणते काही जरी डाऊट असेल तर हा इथं नंबर देतोय मी तुम्हाला, त्यावर तुम्हाला संपर्क करता येईल. हा माझा नंबर आहे. व्हॉट्सअपला कॉलिंगला एकच नंबर आहे, सेम नंबर आहे माझ्याकडे, एकमेव नंबर आहे. बॅच जॉईन करायची आहे तरी पण याच नंबरला. व्हॉट्सअप चॅनल मी सुरू केलेला आहे, तो जॉईन करायचा आहे. काही डाऊट्स आहेत, इव्हन सिलेबस जरी तुमच्याकडे नाहीये, राज्यसेवा परीक्षा काय आहे, त्याची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, सर्व डिस्कशन आपण या नंबरवर करू शकतो. बॅच जॉईन करायची आहे तर लक्षात ठेवा, स्वराज्य 2.0 बॅच आहे राज्यसेवासाठी. यामध्ये आपण प्री आणि मेन सर्व क्लासेस होणार, लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन, सोबत लाईफ टाइम साठी व्हॅलिडिटी. म्हणजे एकदा तुम्ही जॉईन केलं, राज्यसेवासाठी होणारे सर्व क्लासेस. आणि राज्यसेवाचा सिलेबसच काही असा आहे की तुम्ही फक्त त्याचा अभ्यास करा, त्याखाली येणारे सर्व परीक्षेचा अभ्यास ऑलमोस्ट होऊन जातो. फक्त 5-10% जर कंबाईन सोबत जर कम्पेअर केलं, मेन्स मध्ये फक्त तुम्हाला 11 प्रश्न जीएसचे तेवढा वेगळा अभ्यास करावा लागेल, राईट. त्यामुळे मोस्ट ऑफ द पार्ट आहे, याचा सिलेबस एवढा काही मोठा आहे. त्यामुळे जर प्रयत्न करायचा तर राज्यसेवा करा, 1-2 अटेम्प्ट नक्की आपल्याला द्यायला पाहिजे, आणि मग इतर परीक्षांकडे आपल्याला जायला पाहिजे. का? कारण त्याचा अभ्यास सहज होतोय, तो आपल्यासाठी एक प्लॅन बी असू शकतो. यासोबत इंटरव्ह्यू आहे, मेन्स आन्सर रायटिंग आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन आहे, टेस्ट सिरीज आहे, सर्व मिळेल. पण या बॅच मध्ये तुम्हाला अजून सांगतोय की एनसीआरटीचे रेकॉर्डेड बॅच आहे, ती तुम्हाला इथं कॉम्प्लिमेंटरी मिळतात, फ्री मिळतात, त्यासाठी एक्स्ट्रा पैसे नाही. 18 बुक्स आहेत, फ्री मिळतात, घरपोच येतील. आणि ऑफिसर मेंटॉरशिप आहे, फ्री मिळतात, एक्स्ट्रा पैसे. ऑल क्लिअर? चला नेक्स्ट सेशनला भेटूया. सो हा एक मुद्दा आहे, नक्कीच यावर पण विद्यार्थ्यांनी विचार करायला पाहिजे आणि याला थोडंसं उचलून धरायला पाहिजे. याचा इम्पॅक्ट मी तुम्हाला परत सांगतोय की जे विद्यार्थी इंटरव्ह्यू देऊन येणार, ज्यांचा थोडासा काही मार्कांनी लिस्टमध्ये नाव राहिलंय किंवा रँक इम्प्रूव्ह होऊ शकत होती जर इंटरव्ह्यू मध्ये मार्क चांगले आले तर, आणि एक चांगली पोस्ट मिळू शकत होती, तर ते राहून गेले, त्यांना याचा इम्पॅक्ट खूप जास्त पडणार आहे. यस, चला नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.